मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न अमरावती संभागीय अध्यक्ष नयन मोंडे के नेतृत्व में शासकीय विश्राम गृह में विशेष बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में विविध विषयों सहित गंभीर विषय पर भी चर्चा हुई। जिले के तमाम पत्रकारों को शासकीय पहचान पत्र, संघ के लिए भवन हेतु जगह, साथ ही किसी भी पत्रकार से किसी तरह का वाद विवाद कोई करता हो तो उस पर गंभीर मामले तत्काल दर्ज हो, जिसे सभी ने अपनी सहमति दर्शाते हुए मोंडे के इस प्रस्ताव पर अपना पूर्ण विराम अंकित किया। इस गंभीर बात पर शासन स्तर पर लक्ष्य केंद्रित करने जल्द ही फिर एक बार बैठक का आयोजन किए जाने की जानकारी भी सामने आई है। इस समय नयन मोंडे के साथ प्रवीण शेगोकार, देवीदास सूर्यवंशी, पीएन देशमुख, संपादक गव्हाणे, राजाभाऊ वानखेडे, राजेंद्र ठाकरे, विक्रम धोके, संजय मोहोड, पंकज जाधव सहित अधिक संख्या में पत्रकारों ने भी अपनी उपस्थिति दिखाई। का आपल्या माध्यमातून आपले जे दोन सहकारी होते इंगळे साहेब आणि जेवळे, त्यांना जे विषबाधा झाली होती त्या विषबाधेच्या माध्यमातून आपण जे आंदोलन केलं, सातत्याने आंदोलन केलं आणि त्या दुकानदारावर गुन्हे दाखल केले। त्यासाठी आपलं म्हणजे एकटा किंवा इंगळेच्यानं किंवा मोंडेच्यानं किंवा देवळीच्यानं किंवा गोरमोळेच्यानं किंवा मामाच्यानं हे एकट्याचं नाही, ते संघटनेचं बळ आहे। आणि आज आपल्या संघटनेचं अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात तर नावच आहे, कारण ही सर्वात सदस्य संख्या असणारी ही सर्वात मोठी संघटना आहे। आणि जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की जिल्ह्यात बरेच वर्षापासून आपल्या संघटनेचं काम आहे, पण आपण आता कसं आहे की संघटनेच्या माध्यमात बरेचसे लोक आपल्याला जुळले आहेत आणि बरेचशा लोकांना आपल्याला पद वाटप करायचे, पद द्यायचे। पद देणं म्हणजे काही कोणाला काही पगार देणं नाही किंवा त्याला पद दिलं म्हणजे आता पगार वाढणार आहे, फक्त एक कसं सन्मानाचं ते पद आहे। आणि त्या पदाच्या अनुरूप प्रत्येकानं आपापले कामं करावे, कारण आपण प्रत्येक जण जुळलेले आहोत संघटनेशी। जेव्हा जेव्हा संघटनेचं आंदोलन असते, जेव्हा संघटनेचं आपण कुठलाही कार्यक्रम असते तर आपण सर्व तनमन धनाने सहकार्य करतात। आणि माझे सहकारी मित्र, आपल्या सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी पत्रकार संघटनेची बैठक घेण्याचे मागचे कारण एकच आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 35 ते 40 वर्षापासून पूर्ण राज्यभरातच नाही तर देशभरात कार्य करतात। त्याच अनुषंगाने आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही संघटना कार्यरत असून पत्रकारांच्या अनेक विविध मुद्द्यांवर आपल्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं किंवा निदर्शने करून पत्रकारांना न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न करण्यात आला आणि अनेक पत्रकारांना न्याय देण्यात आला। त्याचप्रमाणे नुकतेच आता घडलेल्या एका प्रकरणामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून उचललेल्या मुद्द्यावर संबंधित व्यावसायिकावर गुन्हे दाखल करण्यात आले। तसेच आगामीही काळात आपली संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विविध सामाजिक आणि पत्रकारांच्या हिताचे उद्दिष्ट जोपासून काम करत राहील। समाचार संकलन अशोकभाई जोशी।